हॅलो नमस्कार, मी दिनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। 5:30 पावणे 5 किंवा 6 या दरम्यान मी उठते। बाहेर झाडू मारून पाणी मारणं हे खूप खूप वर्षापासून माझं चालत आलेलं आहे आणि त्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात ही होत नाही। त्यानंतर जिमला जाण्यासाठी मी तयार होते, पण सध्या आमच्या जेवण करणाऱ्या ताईंनी सुट्टी घेतल्यामुळे पूर्ण सगळंच काम आता माझ्यावरती आले। युट्यूबचं पण काम, एडिटिंगचं काम, साफसफाईचं काम, जेवणाचं काम, सगळं चहा नाश्त्यापासून सगळंच। आणि ते फ्रीजवरचा पसारा बघताय, परवा दिवशी मी काढला होता, परत तो झालाय, तर तोही मला आवरायचा आहे। जिमला जाऊन आलो सचिन आणि मी, आणि त्याच्यानंतर मग जिमचे सगळे ड्रेस किंवा हे काही असेल तर ते जागेवरती केलं। त्यानंतर सचिनसाठी जो शेक बनवणार होते, कारण आज होती संकष्टी, तर अंजीर शेक मी त्यांना देणार होते। आणि आम्हा सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये चटपटा बेसन नूडल्स मॅगीचं जे नवीन आलेलं आहे तर ते करणार होते। तर इथे शेक जो आहे तो त्यांना दिला। खिचडी आम्ही पूर्णतः बंद केलेली आहे, कधीतरीच एखाद्या वेळी आवड म्हणून वाटलंच खावं 1-2 महिन्यातून, तर नाहीतर मग जी साबुदाण्याची खिचडी आहे ती सध्या घरात आमच्या बनत नाही। सचिनचा उपवास दर महिन्याला संकष्टीला असतो, तर त्यांच्यासाठी फक्त एखाद्या वेळी ज्यूस किंवा मग असं काहीतरी मी फ्रूट्स किंवा मग असे शेक करून देते जे हेल्दी असतील ते। हे ऑफिसला गेले, त्याच्यानंतर आरव पण ट्युशनला गेला, बाबा पण चालायला जातात 1-2 तास, ते चालून येतात माझी तोपर्यंत कामं होतात सगळी। मग मी काय केलं की सगळ्यात अगोदर नाश्ता दिला, आणि सचिनचा डबा नव्हता त्याच्यामुळे मग मी त्यांना शेक करून दिला होता, म्हणून मी विचार केला की नंतर आपण जेवण करू। माझ्या लिपस्टिकचा कलर खूपदा विचारण्यात गेलाय, अफोर्डेबल आहे ती लिपस्टिक, मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। बाबाही बाहेर चालायला जाण्याची तयारी करत होते, तेही निघाले। सगळे घरातून बाहेर गेल्यानंतर कामं करण्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे, कारण कोणताच अडथळा येत नाही कामं करताना। फरशी पुसताना कोण मध्ये मध्ये नाचणार नाही, झाडू मारताना कोण इकडे तिकडे फिरणार नाही, त्यामुळे ही कामं मात्र पटपट होतात। म्हणूनच मी विचार केला की आज जेवण उशिराच करू, कारण आरव, बाबा आणि मी तिघही जेवणार आहोत वेळानेच, त्यामुळे मग सगळ्यात अगोदर साफसफाईची कामं करू। वेगवेगळे मिल्कशेक किंवा वेगवेगळे प्रोटीन शेक मी करत असते, घरात प्रोटीन पावडरही तयार करून ठेवलेली आहे। कारण तुम्हाला एक सांगू, आपण जे घर सांभाळतो, वर्किंग वुमनही असतील, बाहेर जाऊन काम करणारे असतील किंवा आमच्यासारखं घरूनही काम करणारे असतील, तर सगळ्यांना एनर्जीची खूप गरज असते। तर दिवसाची सुरुवात करताना तुमच्या एनर्जी ड्रिंकने करा, तुम्ही कोणतीही प्रोटीन पावडर घ्या, काही बोर्नव्हिटा घ्या, जे काय असेल तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घ्या, आणि त्याच्यानंतर सुरुवात करा। आपली एनर्जी राहते, आपण काम चांगलं करू शकतो आणि तब्येतही चांगली राहते, कारण वयाच्या 30 नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, आणि वेळीच जर आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर खूप बरं पडतं। कारण आपण असं म्हणतो, अरे माझ्या मुलाचा डब्बा आहे, अरे हे करायचंय ते करायचंय, काही नाही, तुमच्या वाचून कोणाचं काही अडणार नाही, तुम्ही स्वतःकडे अगोदर लक्ष द्या। एंडिंगला जसं सवय सरेल ना तसं तसं म्हणतील, हा तू जरा चालायला जा, तू योगासनं कर, तुला हे कळत नाही ते कळत नाही, काही नाही, स्वतःची काळजी अगोदर घ्या आणि नंतर घर सांभाळा। प्रत्येक जण असंच म्हणतो, नंतर आपल्याला वाटतं अरे आपल्याशिवाय काहीच अडणार नाही, आपल्याशिवाय काहीच होणार, नंतर समजेल आपल्याला आपल्याशिवाय सगळं चालू शकतं, आपण निमित्त मात्र आहोत। त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन घराची काळजी घ्या, मीही तेच करते। घराच्या काळजी ते कुठे कसूर सोडत नाही आणि स्वतःच्या काळजी ते कुठे कसूर सोडत नाही। ही माझी रोजची कामं आहेत। कपडे ड्राय स्टँडला मी अडकवलेले आहेत, इस्त्रीला कपडे देण्याचे 2 पिशव्या बाहेर असतात, ज्या इस्त्रीला देण्याच्या असतात। झाडू लादी झाल्यानंतर माझी पूजा जी आहे ती मी आवरून घेतलेली आहे संकष्टी। आज थोडासा उशीरच झाला पूजा करायला, पण ठीक आहे, देव भावभक्तीचा भुकेला आहे म्हणतात, तर त्या पद्धतीनेच मी पूजा करताना कोणतेही गिल्ट मनात ठेवत नाही की अरे वेळ झाला असं तसं, मी मनापासून पूजा करते। 11 वाजत आलेले आहेत, आरवची ट्युशनवरून यायची वेळ झालेली आहे। माझ्या चपात्या अजून करायच्यात, भाजी झालेली आहे, आमटी फोडणी घातलेली आहे, भात सुद्धा मी बाजूला करून ठेवलेला आहे। आणि मेन आमटी करण्यासाठी मी आज मसुरी जे आहेत तर ते भिजत टाकले होते, आज मसुरीची आमटी करणार आहे। चपात्या फक्त करायच्या, त्या झाल्या की झालं। आज खरंच कालचा शीन तर निघालाच नव्हता, म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि हे ते थोडंफार होतंच, आणि आता मग बाकी ठीक आहे, सलाड तेवढं करायचं, चपात्या गरम गरम करते आणि त्याच्यानंतर मग जेवून घेतो। बघूया, आता आरवला सुट्टी आहे म्हणून बऱ्याने त्रास, पण खूप धावपळ झाली असते। चपात्या आणि त्याच्यानंतर सलाड हे दोन्ही झालं की मग माझा स्वयंपाक आवरतील। जवळजवळ 11:30 वाजत आले होते, अजूनही आरवचं स्कूल सुरू नाहीये, 18 तारखेपासून सुरू होतं, पण इलेक्शन ड्युटी लागल्यामुळे टीचर्सना त्यांनी ते 21 तारखेपासून केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री आहे मी। आता बरोबर वाजलेले आहेत 5, आरव आणि बाबा गेलेले सायकलिंगला। आरव सुट्टीच्या ह्याच्यामध्ये सायकलिंगचं सुरूच असतं त्याचं। आता म्हणजे दिवसभर तरी मला 1:15 वाजला, सगळंच पूर्ण आवरून
म्हणजे सगळंच भांडी वगैरे सगळं सगळं सगळं. आणि आरो 1:30 वाजेपर्यंत खेळतच होता. त्यानंतर त्याला झोपवणं गरजेचं होतं. मी एकतर सांगते की तुमची जर लहान मुलं असतील म्हणजे 12-11 वयापर्यंतचे तर चांगलीच झोप मिळणं त्यांना खूप गरजेचं आहे. नंतर मुलं अभ्यासात इतकी गळून जातात. त्यामुळे मी आरवला सुट्टीच्या दिवशी जबरदस्तीने काय दुपारी 1-1.5 तासभर झोपवतेच. कारण त्यांची झोप जवळजवळ 8 ते 10 तास होणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह राहतात, त्याच्यानंतर थकवा पण येत नाही त्यांना. आणि त्याचा आता असा सुरू की खेळणं झालं, सायकलिंग झालं की नंतर क्रिकेट, त्यानंतर परत स्विमिंग. त्यामुळे तेवढा आराम पण गरजेचा आहे. आता गेलेत ते, त्यामुळे आता स्वयंपाक तरी आवरून घ्यायचंय, पण अजून वेळ आहे थोडा. स्वयंपाकाला अजून अर्धा तासानं लागते. 6 वाजता केला सुरू की 7 पर्यंत आवरेल माझा स्वयंपाक. पण त्याच्या आधी थोडंसं झाडू मारते. दिवा लावायचा आहे. आज संकष्टी आहे तर आज विचार केला की मोदक करूयात, पण नंतर विचारलं की बाप्पांना जवळजवळ खूप सारे पदार्थ आवडतात. जसं गोड भात आवडतो, खीर आवडते, मोदक आवडतात, त्यानंतर बुंदीचे लाडू आवडतात, अशी खूप म्हणजे नारळी सगळ्याच गोष्टी खूप आवडतात बाप्पांना. तर मग आज म्हटलं की गोडाचा शिरा करूया. शिराही बाप्पांना खूप आवडतो, तर गोडाचा शिरा करते. आज सचिन संकष्टी पकडतात, त्यामुळे त्यांचा आज उपवास होता. मम्मी लवकर जेवण आवरते. चंद्रोदय मी किती वाजता आहे बघितलेला नाहीये. लवकर आहे चंद्रोदय, 8:17ला आहे. त्यामुळे आमच्या जेवणाच्या टायमिंगलाच आहे चंद्रोदय. 8:17 म्हटलं तर म्हणून पटपट पटपट आवरून घेते. आता थोडं झाडू ते मारते. आणि हे एवढं तुम्हाला जे दिसतंय ना चमकतं, तर ते पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मी लावलेलं आहे. माझ्याकडे आता PR साठी ते आलं होतं. आणि खूप आधी म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला माझं सगळ्यात फेवरेट होतं पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आता आलेलं आहे आणि तेच मी वापरायचे खूप 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 आधीपासून. आणि मध्ये मग मॉइश्चरायझरमध्ये मला डर्माकोचं नंतर चांगलं वाटलं, कारण डर्माकोचं सनस्क्रीन वापरते. त्याच्यामुळे मी पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल स्किप करून त्याच्या जागी डर्माकोचं वापरलं, कारण सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर एकाच ब्रँडचे असलेले बरे असतात म्हणून. त्याच्यामुळे मी फक्त स्किप केलं. नाहीतर मग पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल हे एव्हरग्रीन परफेक्ट आहे, अफोर्डेबल पण आहे आणि सगळं खूप 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 लाईट वेट आहे आणि खूप छान स्किन ठेवतं. माझं पहिल्यापासूनचं ते फेवरेट होतं. आणि मला आता त्याचं म्हणजे मी विचारच केला नव्हता. जेव्हा मी युट्यूब पण करत नव्हते तेव्हा मी ते वापरायचे. आणि तेव्हा मी विचार केल्यानंतर की जे प्रोडक्ट मी वापरते त्याचं कधीतरी मला ऍड येईल आणि मला ती करायला मिळेल. तर म्हणतात ना मॅनिफेस्टेशन, किंवा आपण विचार करतो ते नेहमी सत्यात घडतं. त्यामुळे चांगला विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या वाईब्स निघतातच आणि ते सफल होतच, कारण त्याच्यामागे आपलं स्ट्रॉंग इंटेन्शन असतं जेव्हा आपण चांगल्या गोष्टी आपल्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा. त्यामुळे त्या दुसरीकडे पण इव्हेंट्स होतात, आपल्याकडे पण जातात. तर ह्या गोष्टीवरती माझा भरोसा आहे. आणि ते जेव्हा माझ्याकडे आलं मला खूप आनंद झाला. आणि आज पण तेच लावलेलं. काही जणी म्हणतात तेल तू लावतेस का, मला एक कमेंट होती तेल तू लावतेस का, तरी चेहऱ्याला तेल आपण नाहीच लावू शकत, कारण वर्स्ट होतं ऑइली स्किनला जर तुम्ही तेल थोडंसं तरी अप्लाय केलं तर. जेव्हा तुमचा चेहरा ग्लासी दिसतो म्हणजे एक चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरता तेव्हा छान असा चेहरा ग्लासी दिसतो. आणि मला असंच आवडतं, मला केकी चेहरा नाही आवडते, पावडर बिवडर थापलेलं नाही आवडत जास्त मला. म्हणून मी माझ्या मेकअप लुक्समध्ये सुद्धा तुम्ही कधीच पावडर लावलेलं नाही बघितलं मला जास्त करून. मी मॉइश्चरायझर किंवा फाउंडेशन लावते आणि सोडून देते. ते केकी लुक नको वाटतो, म्हणजे क्रेजेस पडतात नंतर आणि असं ते विचित्र वाटतं, बेक केल्यासारखं वाटतं चेहरा. प्रत्येकीचं हे असू शकतं, मी असं कुणाला पॉइंट आउट करू शकत नाही. प्रत्येकाला वेगवेगळं हे आवडू शकतं, पण मला असं आवडतं. ओके, चला आता दिवाजवळ दिवा लावून घेते. थोडंसं झाडू ते मारायचं आहे मला, ते करून घेते पटपट. आज दोडकी करणार आहे. दोडक्याची जी साल आहेत ना, तर ते सगळं मी पील करून घेतलंय. आणि ही कोवळी आहेत खूप, थोडीशी काढून मी टेस्ट करून बघितले, कारण कडवट सुद्धा असतात त्याच्यासाठी. आता याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी ही डाळ टाकणार आहे तुरीची, तर ती ही आता भिजवून घेते. म्हणजे थोडीशी भिजले, स्वच्छ धुवून घेतले, याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे. 10 मिनिटांमध्ये जेवढी भिजेल तेवढी भिजेल. फोडणी घालताना नंतर ते आपोआप शिजून येते. तर चला स्टार्ट करूया. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकून थोडीशी कांदा आणि टोमॅटो मी टाकलाय आणि तो चांगला परतवून घेते. त्याच्यानंतर भाजी डिरेक्टली टाकणार आहे, ती तेलामध्ये परतवून मग मसाले टाकायचे, ते मी आता सांगते पुढे. फोडणी कांदा टोमॅटोची देऊन झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी मंद केली आणि जो दोडका मी चिरला होता तर तो टाकला आणि तेलामध्ये चांगला परतवून घेते. याच्या अगोदर मी आधी कधी करायचे की सगळे मसाले टाकायचे आणि त्यानंतर भाजी टाकायची, पण यावेळेला मी दोडका जो चिरलेला होता तो टाकला, तो चांगला परतवून घेतला. त्यानंतर भिजवलेली जी तूर डाळ होती ती टाकली. ही अर्धी वाटी तूर डाळ मी घेतली होती. याच्या जागी कधी कधी मसुरीची डाळ पण घालतोय मी, कधी कधी मुगाची डाळ सुद्धा घालतोय. डाळीच्या चवीवरती डिपेंड आहे भाजीची चव. बाकी सगळे आपले जे रेग्युलर मसाले असतात ज्याच्यामध्ये लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, मीठ आणि हळद हेही टाकलं चवीनुसार. आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी फक्त शिजवून घेतली भाजी, कारण प्रत्येक भाज्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे मंद फ्लेम ठेवून मी
5 मिनिटासाठी शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अर्धी ते पाऊण वाटी पाणी मी टाकलेलं आहे. थंड किंवा गरम कोणतंही टाकते मी, असं काही नाही. नॉनव्हेज करताना शक्यतो म्हणजे जे मसाल्याचे असतात पदार्थ तर शक्यतो याच्यामध्ये गरम पाणी टाकते, नाही तर नॉर्मल याच्यामध्ये थंड टाकते. त्यानंतर दिवे लागण्याची वेळ झाली होती म्हणून मी अगोदर दिवा जो आहे तो लावून घेतला आणि त्यानंतर मग भाजी इकडे शिजतच होती. त्याच्यानंतर भाजी बघितली, भाजी बऱ्यापैकी शिजत आली आणि पाणी पण आटत आलं यातलं. थोडं अजून भाजी नाही शिजले, डाळ पण ओके आहे. आता याच्यामध्ये कूट घालून एक 3-4 मिनिटं मी परत शिजवणार आहे. शेंगदाण्याचं कूट, परत एक 4-5 मिनिटं शिजवते. मंद गॅसवरती भाजी तयार झाली. इकडे 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 इथे 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 माझा सगळा स्वयंपाक आवरत आला. शेवटाला मी भाकऱ्या केल्या, कारण चंद्रोदयची पण वेळ होत आली होती. गरम गरम जेवता येईल म्हणून आधी भाजी, भात, आमटी वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भाकरी करायला घेतलं. या तांदळाच्या भाकरी मी 6वी-7वीला असल्यापासून भाकरी करते. चपात्या मी लग्नानंतर शिकले, कारण कोल्हापूर म्हणजे आमच्याकडे चपात्या आम्ही जास्त खात नव्हतो त्यासाठी. पण भाकरी मात्र लहानपणापासून जमतात. खूप जणी विचारतात धनश्री तू भाकऱ्या छान करतेस म्हणून. कधी कधी ताई नसल्या की मग करायचा योग येतो, नाही तर मग कामामुळे नाही जमत. एक युट्यूबच नाही तर बाकीची सुद्धा कामं आहेत की ज्याच्यामुळे वेळ अजिबात मिळत नाही. जेवढं होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर तर करतच असते त्या बाबतीमध्ये. तर हे सगळं आवरलं. त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतलो. दोडक्याची भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला नक्की सांगा. मीही त्या पद्धतीने करून बघेन. आम्ही ह्याच पद्धतीने करतो नेहमी. कालचा जो व्लॉग होता तो आम्ही टीव्हीवरती लावला. जेवताना मग असंच काहीतरी बघतो. सध्या जेवताना आमच्याकडे प्रो कबड्डी सुरू असते. मग काय काय घेतलं तुम्ही बेटचं? काय सांगितलं नाही मला. येलो कलरचा ड्रेस घेतला. माझं सध्याचा फेवरेट इन्स्टा पेज जे आहेत ना, ते काय करणार तो. अरे वरती बघ काय पडलं. बघ जरा आवाज आला. शिरा दाखव. गोडाचा शिरा. क्या बनाए हो? बाप्पांना गोडाचा शिरा दाखवा. इथे तुळशीचं पान आहे बघा ते. सचिननी नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करायला घेतलं. दोडक्याची भाजी खूप छान झाली होती. तुम्ही अशा पद्धतीने केलात तर मला नक्की सांगा. 10:30 वाजता आमचं सगळं कामं जे आहे ते आवरली होती आणि थोडाफार तेलकटपणा पडला होता, म्हणजे जेवताना काही ना काहीतरी पडतं. तर ते असल्यामुळे झाडू मारून मी लादी जी आहे ती पुसायला घेतली आणि तेव्हाच मी ह्यांच्याशी बोलत होते की कसं आहे की आता 2 दिवस अजून ताई नाही आहेत, त्याच्यामुळे सगळंच मॅनेज करणं खूप अवघड होतं. तर त्याच्यासाठी मला थोडीशी हेल्प करा सकाळी एखाद्या गोष्टीमध्ये, तर ते मला बरं पडेल. कारण दिवसभर आपल्याला वेळ असतो, पण काही कामं जी आहेत ती त्याच वेळेमध्ये आवरणं खूप गरजेचं असतं. आणि मी माझा एक्सरसाइज आता स्किप करूच शकत नाही. आधी करायचे पण आता नाही. त्यामुळे मग अशा पद्धतीने आम्ही नियोजन ठरवलं. भांडी ही अशी ओट्यावरती होती, ती व्यवस्थित ठेवली कारण दुसऱ्या दिवशी उठून मला ओटा नीट लागणार होता. तर मग असा माझा आजचा दिवस गेला. तुम्हाला हे रुटीन आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.